अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येकाच्या घरात घटस्थापना झालेली आहे. आई भगवती प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म रूपात वास करत आहे. ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं की नवरात्रीमध्ये काय करायचं काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण काही गोष्टी आहेत ज्यांचं पालन करणं तुम्ही खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी येतं की ह्या नवरात्रीमध्ये बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई कांदा लसूण खायचं का. आता बघा, आपण जेव्हा कुळाचार करत असतो, कांदा लसूण हे तामसी पदार्थ आहे. तामसी पदार्थ आपण खाल्ल्याने आपली पण तामसी वृत्ती होते, म्हणून कांदा लसूण खायचं नाही. आता ज्यांना उपवास आहे तर अर्थात ते काही कांदा लसूण खाणार नाही, पण ज्यांनी उठता बसता उपवास केले आहे तर शक्य असेल तर कांदा लसूण खाऊ नका. किंवा ज्यांनी उपवास नाही केले त्यांनाही सांगेल शक्य असेल तर कांदा लसूण खाऊ नका. कारण भले उपवास करा नका करू, भले घटस्थापना करा नका करू, आपण सेवा करणार आहोत ना. तर दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करणार असाल, आई भगवतीची कुठलीही सेवामध्ये, देवी महात्मा असो, दुर्गा सप्तशती असो, किंवा त्याच्याबरोबर जे कुंकुमार्चन आहे किंवा सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे, काय जे तुम्ही सेवा करणार आहे तर ती सेवा केल्यावर तुम्ही तामसी पदार्थ खाणार. कारण अर्थात आपण संकल्पयुक्त तुम्ही केलाच असेल की बुवा मी आज इतके इतके पारायण करणार आहे, तर इतके इतके पारायण करणार आहे असं तुम्ही संकल्प केलाच असेल. त्याच्यासाठी 9 दिवस शक्य असेल तर तामसी पदार्थ खाऊ नका, म्हणजेच कांदा लसूण खाऊ नका. बघा, कधी कधी काय होतं, आपण पाठ वाचायला बसलो आणि मनात विचार येतात, झोप येते, आळस येतं. तर हे जेव्हा तामसी पदार्थ आपण खातो ना, त्याने त्याचा प्रभाव जास्त वाढतो, जास्त आळस येतो, जास्त झोप येते, जास्त नकारात्मकता येते. म्हणून शक्य असेल तर एवढे 9 दिवस तुम्हाला तामसी पदार्थ वर्ज करायचा आहे. दुसरं येतं ते, आपल्या घरात नवरात्रीमध्ये आई भगवती सूक्ष्म रूपात वास करते. आता ह्या नवरात्रीमध्ये काय होतं ना की तुम्हाला आपल्या घरात कोणी ना कोणी चालूच असतं. म्हणजे मग आपल्याला मदत करणाऱ्या ज्या ताई असेल किंवा आपल्या मुलींच्या मैत्रिणी असतील, त्यांच्या आया असतील, किंवा कोणी ना कोणी चालूच असतं. बघा, रोज घरात कोणी ना कोणी येतच आपल्या. अशा वेळेस कुमारिका येऊ, सवाष्णी येऊ, विधवा येऊ, माणूस येऊ, मुलगा येऊ, कोणी पण येऊ, त्याला निर्मुखी कधी पाठवू नका. सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की बघा, आपण सेवा करतो आहे किंवा एखादी जोगवा घेणारी बाई आपल्याकडे आली आणि आपली कधी कधी असं होतं, बाई यांना काही हे नाहीये, यासारख्या जोगवा मागत राहतात, किंवा ह्या काही ना काही कारणाने आपण म्हणतो यांना कष्ट करायला नको आणि हे इकडे तिकडे पैसे मागतात. पण काय माहिती, कुठल्या ना कुठल्या रूपात आई भगवती तुमच्या घरात येऊन जाईल. खरं तर ह्या 9 दिवसात नाही, आयुष्यात कधी पण 7 जन्माचा दुश्मन जरी असला तरी त्याला कधी निर्मुखी पाठवायचं नाही. तो भले तुम्हाला चांगलं म्हणणार नाही, आजकाल कोणीच कोणाला चांगलं म्हणत नाही, तोंडावर काही मागे सगळेच नावं ठेवतात, पण त्याचा आत्मा नक्की तुम्हाला दुवा देईल. आणि त्या दुवांपेक्षा ते सांगेल की काय माहिती कुठल्या स्वरूपात आई भगवती तुमच्या घरात येईल आणि तुमच्या घरातलं खाऊन जाईल. म्हणून ह्या 9 दिवसामध्ये उलट जर रोज सवाष्णी येत असेल, जर तुमच्याकडे कामवाल्या ताई रोज येत असेल तर त्यांना एक फळ द्या. रोज 9 दिवसात फळ द्या, त्यांना दूध द्या, त्यांना हळदी कुंकू लावा. रोज ती जी येणारी बाई आहे ती माझ्याकडे कामवाली नसून ती माझ्या घरातली लक्ष्मी आहे, ती माझी लक्ष्मी आहे, आणि तिला आई भगवती स्वरूप तिचं रोज दर्शन करा. रोज तिला तुम्ही तुमच्या घरात जे असेल ते तुम्ही द्या. त्याच्याबरोबर प्रत्येक घरात एक तरी मुलगी असेल. आता तुम्हाला सांगते, आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे काय ना, अष्टमी किंवा नवमीला आपण कन्या पूजन करत असतो. खरं तर तुमच्या घरात कन्या असेल तर दररोज या संपूर्ण 9 दिवसात जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस घरातल्या मुलीचं तुम्हाला पूजन करायचं आहे. काहीच नाही, रोज पाय धुतले असेल चालेल, नाही तर फक्त हळद कुंकू लावा, त्यांच्या पाया पडा. कारण अर्थात मुलगी ही प्रत्येक घरातली लक्ष्मी असते आणि मुलगी ही बापाची लक्ष्मी असते. म्हणून तुमच्या घरात मुलगी असेल तर एवढे 9 दिवस तिची रोज पूजा करा, तिचे पाय धुवा, तिला एक फळ द्या, घरातलंच आहे, फळ द्या, दूध द्या, काहीतरी द्या, पण ती माझी लक्ष्मी आहे हे स्वरूप तुम्हाला मानून त्या मुलीची पूजा, आपल्याच घरातल्या मुलीची पूजा करायची आहे. आणि आमच्या घरात नसेल तर अर्थात शेजार पाजारची आणायची आणि ती रोज केलं तर अतिशय उत्तम, खूप चांगलं. आणि नसेल तर घरातली आहेच आपली. आता सगळ्यात महत्वाचं की आपण घरात जे काही पदार्थ करतो, खरं तर आपण देतच नाही, पण तरी पण मुलगी आपल्या घरातली जी लक्ष्मी असते ना, तिला कधी उष्ट देऊ नका. आपण देतच नाही, मला माहिती आहे, पण कधी कधी असं होतं ना की अगं माझा भात बाकी, घे ग खाऊन तू. तुमचं उष्ट कधीही मुलीला देऊ नका, कारण ती आपल्या घरातील लक्ष्मी असते आणि ती कुमारिका असल्यावर तर तिला जास्तच महत्व आहे. एरवी नाही, तिला कधीच उष्ट द्यायचं नाही. पण ह्या 9 दिवसामध्ये पण आपल्या मुलीला आपलं उष्ट द्यायचं नाही, हा एक नियम आहे जो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. आता ह्या नवरात्रीमध्ये
आपल्याला माहिती आहे की घरात कुठले पण म्हणजे मग ते गाणे मोठ्या मोठ्याने लावायचे नाही, सिरियलचा आवाज मोठा करायचा नाही, किंवा आपण बातम्या लावतो तो मोठा आवाज करायचा नाही. घरात शांतता कशी राहील याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आपल्या घरात किंवा आयुष्यात असे लोक असतात की जे अनवॉन्टेड असतात, जे जवळचेच असतात पण ते आपल्याला नको असतात, ते आपल्याला त्रास देत असतात. आणि असं नातं असतं की त्यांच्याशी आपण नातंही तोडू शकत नाही आणि त्यांच्यापासून आपण लांब पण जाऊ शकत नाही. ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही सेवा करत आहात. कधी कधी असं होतं ना की आपल्यातले अवगुण असतात, आपल्यातले जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर अशा ज्या गोष्टी असतात ना की आपला उद्रेक होतो. एखाद्याने आरेगले तर आपण लगेच कार्य करतो. पण तुम्हाला सांगू, ह्या नवरात्रीमध्ये कोणी कितीही डोकं लावू, फक्त मी माझ्या आईची सेवा करते आहे. कारण काय होतं तुम्हाला एक सांगते, आपण पण कोणीतरी काहीतरी बोललं की आपण त्याला बोलून जातो. आणि खरं सांगू का, तुम्ही जर कुठलीही सेवा करत, आणि खरं ते एरवी पण आहे, पण तुम्ही कुठली पण सेवा करत असाल, कधीच कोणाला वाईट बोलू नका. कारण तुमच्या पाठी कोण काय बोलताय ना, ते महाराज आहे, आई भगवती आहे, ती बघत असते. पण त्याला तुम्ही वाईट बोलून आपला खूप संताप होतो की काय यार किती बोलतो, किंवा आपण पण अपशब्द बोलतो. मग तुम्ही सगळं जी केलेलं फळ आहे ना, जी केलेली सेवा आहे ना, ती सगळी त्याला मिळते. हे खरंच आहे. अपशब्द बोलायचे नाही, कारण आपल्याकडनं वाईट शब्द निघून गेल्यावर त्याचे परिणाम खूप वाईट होतात आणि ते आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून दुर्गा सप्तशती ग्रंथात तर हा तर नियम आहेच की नाही, काहीच वाईट बोलायचं नाही. ह्या नवरात्रीमध्ये आपण छान छान साड्या घालणार आहात, ड्रेस घालणार आहात, काळं वर्ज्य करा. दुर्गा सप्तशती पाठाला बसतानाच काळं घालायचं नाही असं नाही. तुम्ही उपवास करणार असेल तर अर्थात ते काळं तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. त्याच्याबरोबर ह्या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना केली आहे किंवा फक्त अखंड दिवा लावला आहे, अशा वेळेसही ज्याला आपण मद्यपान, धूम्रपान ज्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून टाळाव्या. मध्ये स्मोकिंग करणं असेल किंवा ड्रिंकिंग करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या घरातल्या व्यक्तीने टाळलं पाहिजे. आणि जर महिला जरी हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच त्यांना सांगा, कारण तुम्ही आई भगवतीची सेवा करताय, कुळाचार करताय, तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ तुमच्या घरात होत आहे, खूप मोठी सेवा करताय तुम्ही. आणि ह्या गोष्टी जेव्हा घरात येतात तेव्हा त्या आई भगवतीला अजिबात चालत नाही. याने खूप वाईट परिणाम भोगावे लागतात आपल्याला. ह्या 9 दिवसात तरी सगळ्या गोष्टी वर्ज्य करण्याचा प्रयत्न करा. ह्या गोष्टीने आयुष्यात कधी कोणाचं भलं झालेलं नाहीये आणि कधी होणार पण नाही. आणि बघा, कुठल्याही सेवा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण असो किंवा आपलं घटस्थापना असो, ह्या गोष्टी एकदम कटाक्षाने पाळलं पाहिजे. कांदा लसूण वर्ज्य करण्याचा प्रयत्न करा. 9 दिवसाचीच गोष्ट आहे आणि कुळाचारही आपण जेव्हा करतो तेव्हा अर्थात आपण कांदा लसूण खात नाही. तर हे काही नियम आहे ज्या तुम्हाला, ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.